गोड बनवलं नव्हतं तर पप्पा बघा कसे रुसून बसलेत. हे बघा मित्रांनो, हा कालचा व्लॉग मी अपलोड केला. माझी बायको बघा कशी झोपली आहे. कुचू पुचू तुम कहाँ हो? मुझे अच्छा एडा बाबू सारखं दिसतंय. कुचू पुचू तुम क्या कर रहे हो? नुसता रील बघत बसली, नुसता रील. सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस रील रील रील. मम्मी आज पण शिरा बनवत आहेत का? काल पप्पा बिना डब्याचे गेले ना, गोड नव्हतं बनवलं म्हणून शिरा बनवते. लग्न झालं तेव्हापासून मी बघते एखादाच दिवस असा असेल त्या दिवशी गोड नसेल बनवलं. नेहमी गोड बनवतात इथे. एवढं एवढं पण लाडवायला नाही पाहिजे. हा आज पण शिरा ना, एवढं पण लाडवून नाही ठेवायचं. मम्मी किती गोड झालं, किती गोड खातात ते पप्पा. माझ्या मम्मीने पप्पाला एवढं लाडवून ठेवलंय ना, एक दिवस पण बिना गोडचं चालत नाही. रोज गोड. आणि चुकून एखाद्या दिवशी नाही बनवलं तर आणि चुकून एका दिवशी जर बनवलं नाही ना गोड, बिना डब्याचे पप्पा कामाला जातात. डबाच घेऊन जातात आणि रुसून बसतात, रुसून एका कोपऱ्यात बसतात आणि बोलत नाहीत. 2 दिवस बोलत नाहीत. मग भलेही 2 दिवस गोड बनवते. पप्पाला रोज गोड पाहिजे असतं जेवल्यानंतर, तर मला बनवावंच लागतंय. जास्तच लाडवले. जास्तच लाडवून ठेवलंय. गोड बनवलं नव्हतं तर पप्पा बघा कसे रुसून बसलेत. हे बघा तुम्हाला मी दाखवतो पप्पा कसे रुसून बसलेले असतात. गोड बनवलं नाही तर लांबून दाखवते, जवळ नाही जात. हे बघा दुपारचे 2 वाजलेत आणि पप्पा झोपलेत रुसून. रुसलेले तर हे पप्पा. आता त्यांचा रुसवा दूर करण्यासाठी मम्मी बघा शिरा बनवते. शिरा दिलाय पण तरी पण 2 दिवस रुसवा राहणार आहे. आज गोड बनवलंय, कसं वाटतंय? सगळ्यांच्या जेवणात असतं म्हणून सांगत असतो गोड नाही खायचं, नाहीतर मग हे बघा. बघू बरं शिरा. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत चाकणे तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनेलवर. चलिए शुरू करते हैं. आता आम्ही चाललो आहे आशीचं वॉच नीट करायला, जे मी तिला बर्थडेला गिफ्ट घेतलं आणि ती तोडलं. वॉच घ्यायचं राहिलंय, घेऊन आले मी 1 मिनिटात. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है. ह्याला म्हणतो आता आम्ही चाललेलो, लिफ्ट मध्ये आलो आणि हिला आठवलं की आपण वॉचच घेतली नाही. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आम्ही तीच नीट करायला चाललो आणि वॉचच नीट करायला चाललो आणि तिने वॉच घेतली नाही. क्या करूं मैं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता हूँ उससे वो भी मुझसे करती है. आता तरी आणले का वॉच? आतमध्ये चेक नाही केलं आहे की नाही? अरे बापरे. तिथे गेल्यावर किती आतमध्ये पण चेक केलं नाही वॉच आहे का नाही, बॉक्सच घेऊन आली नुसता. असेल ठेवलेलं वाटतं. बघा हाय, हाय. हा हाय 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 वॉच आहे आहे. मित्रांनो, वाईफचा वॉच नीट करायसाठी आम्ही आलो आहोत. आता शॉप आहे. शॉप कुठे? बरोबर. ओके. वॉचचं शॉप सुद्धा विसरली आहे माझी वाईफ. वॉचचं शॉप होतं ग्राउंड फ्लोअरला, तर आम्ही आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. मॅक्स आहे ना, मुद्दामून घेऊन आहे शॉपिंग. सरळ मॅक्स आहे ना, मग खाली जाऊया. आज मेरे बटवे को कटवा होने वाला है. बर्थडेला गिफ्ट घेतलेली वॉच तोडली आहेस. तोडली नाही ती, तुटली. तुटली. या काकांनी आम्हाला वॉच नीट करून देत आहेत. एवढं चांगली वॉच दिली आणि मी नाही तोडले, ते हातातून पडले. मला नाही माहित कसं काय झालं. माई आवाज येणार नाही ना तुम्हाला, पण ती बोलली की मी नाही तोडली, ती तिच्या हातातून पडली. झाली वॉच नीट? झाली छान. आता कसं बरं वाटतं ना? हा आता बरं वाटतंय. हात पहिली तोडायची. मी तोडली नाही, किती वेळा बोलणार, ऑटोमॅटिक तोडली. मी इकडे बुक्स बघत होतो
तोपर्यंत ही कुठे गेली काय माहिती, दिसली तुम्हाला. मी फक्त बुक्स बघत होतो, बुक्स बघेपर्यंत गायब झाली. आणि आता फोन केला, बोलते की मी मॅक्समध्ये ये मला घ्यायला. आता ही एवढी शॉपिंग करणार आहे. ओ माय गॉड, मला शोधत आहे पण मी इकडून आले. मी तुझा वरून व्हिडिओ काढायला वर आलेली बघताना, तर तू आलास मागे मागे माझ्या. मला माहिती तू मॅक्समध्ये येण्यासाठी इकडे आली. जा, किती शॉपिंग करणार आहे यार, माझे पाय दुखायला लागले यार. त्या सेक्शनमध्ये तुला तिकडलेच कपडे आवडतील, माझेच कपडे घालतील तसे पण तू. मला पण होतील, तू पण घाल. तिचा मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो शॉपिंग, आणि हिला ती करायला खूप आवडते. पूछू पूछू तुम क्या कर रहे हो ऐसा, हम बाहेर आए घूमने. एका ठिकाणी शॉपिंग वरून मन नाही भरलं म्हणून दुसरीकडे आलेली आहे आता ही. अशो, एका ठिकाणी शॉपिंगचं मन नाही भरलं म्हणून दुसरीकडे आलीस. मला टी-शर्ट अरे आनंद अंकल. मित्रांनो, माझ्या बायकोनी वॉच नीट करायसाठी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. माझ्या बायकोला मी वॉच दिलेले, ती नीट करायसाठी आम्ही मॉलला गेलो, ती नीट केला. आणि शॉपिंग करायची होती हिला खूप सारी, पण हिने काहीच घेतलं नाही. तिथं मला वाटलं तिथं नसेल आवडलं. आम्ही दुसऱ्या शॉपला गेलो, तिथे तिला काहीच नाही आवडलं. असे 4 शॉप फिरलो, आपण उद्या 4 शॉप दुसरीकडे फिरलो. जाऊ, तिकडे आपल्याला आवडेल. उद्या जाऊ आपण परत. आता उद्या परत जायचं. ती माझ्या टी शर्टच्या शॉप मधून घेतलेला ना, त्या शॉप मध्ये जाऊ. काहीच घेतलं नाही, फक्त रिटर्न येताना एक शेवपुरी खाऊन आम्ही रिटर्न घरी आलो. माझ्या स्टोरीला दिसेल तुम्हाला, मी टाकणार आहे खाल्लेली. आणि मित्रांनो, उद्या मी किती थकलेला असेल, काय असेल उद्याची माझं चिडचिड वगैरे, जर तुम्हाला बघायचे असेल, पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. बाहेर जायचं, फिरायचं, थोडं बघायचं, शॉपिंगच्या वस्तू, त्याला चिडचिड होतं. ह्याला ना चिडचिड तेव्हाच होतं जेव्हा आपण लेडीज सेक्शन मध्ये जातो, आणि जेव्हा जेंट्स मध्ये जातो ना, हे बघते बघते बघ, हे बघ, खेळण्याच्या इकडे गेलं तर हे बघते बघ. याच्यामुळेच लेट झालं, याच्यामुळेच मला शॉपिंग करायला वेळ नाही भेटला. जेव्हा मी शॉपिंग करायला गेली ना, तेव्हा बोलते किती मोठी लाईन आहे, एवढ्या लाईन मध्ये आता वाजले किती, आता आपल्याला होणार नाही, चल आपण उद्या येऊ. लेट याच्यामुळे झाले, बुक बघायला किती वेळ लावला, म्हणून मी पुढे निघून गेलेली. कारण काय अनसबस्क्राईब करतील ते लोक. तुम्हाला पण चिडचिड झालं ना, किती बडबड करते ही. तर मित्रांनो, तर इसी बात में लाइक होना चाहिए, सबस्क्राइब होना चाहिए, आणि कमेंट तर झालीच पाहिजे. मित्रांनो, तुमचं चांगलं कपल आहे ना, आम्ही आवडतं कपल आहे ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. किती सबस्क्राईब पाहिजे? खूप झाले. बायको बोलली करने का तो करने का, खूप सारे सबस्क्राईब करून टाका.